नमस्कार मित्रांनो. मराठा आरक्षणासंदर्भात सध्या खूप वेगाने घडामोडी घडत आहेत. आपण पाहिलंच असेल, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना सादर केलेला आहे. या अहवालामध्ये नेमकं काय दडलंय हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. या अहवालाच्या शिफारशींच्या आधारावरच मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. त्याचबरोबर या आरक्षणाच्या संदर्भामध्ये श्री मनोज जरांगे पाटील यांचे दिनांक 10 फेब्रुवारी पासून उपोषण चालू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे. या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व माहिती आपल्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. मित्रांनो, जर आपण या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व अपडेट आपल्याला नियमित मिळत राहतील. मित्रांनो, मूळ विषयाला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने आपला तयार केलेला अहवाल राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना कालच सुपूर्द केलेला आहे. यावेळीस राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. दिनांक 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये मराठा समाजाचं आरक्षणाचं काम युद्ध पातळीवर चालू होतं. या कामी गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड सोशल सायन्स यांची नेमणूक केलेली होती. MBSCC या ऍपद्वारे राज्यातील संपूर्ण मराठा समाजाचा डेटा संकलित केला. हा डेटा संकलित करून त्या संदर्भातला अहवाल महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाने तयार केलेला आहे. सर्वेचे काम पूर्ण झाल्याबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर करून या सर्वे मधील माहिती संकलित करून त्याचा मसुदा बनवण्यात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाला यश आलेलं आहे आणि त्यांनी तात्काळ तसा मसुदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. आता हा मसुदा राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवून त्याला मान्यता घेतली जाईल. त्याचबरोबर दिनांक 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनामध्ये सुद्धा हा मसुदा मांडला जाईल. या अनुषंगाने नेमके काय पुढे घडते हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. इतक्या वेगाने डेटा संकलित करून माहिती सादर करण्याची किंबहुना ही इतिहासातील पहिलीच घटना असेल. आज संपूर्ण माध्यमामध्ये या आयोगाने 13% शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्याची शिफारस केली आहे अशी चर्चा चालू आहे. या संदर्भाने नेमके मंत्रिमंडळ बैठकीतच काय नेमक्या सुधारणा केल्या आहेत, काय शिफारशी केलेल्या आहेत हेही आपल्याला पाहायला मिळेल. आता सगळीकडे चर्चेचा जो विषय चालू आहे ते म्हणजे हे आरक्षण कोर्टात टिकेल का. मित्रांनो, इंदिरा साहनी या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची उच्चतम मर्यादा 50% असे घालून दिली आहे. त्याचबरोबर 2% आरक्षण हे अपंगासाठी राखीव आहे. म्हणजे एकूण 52% पर्यंत दिले जाणारे आरक्षणच वैध आहे. परंतु तामिळनाडू सरकारने तेथील वन्नियार समाजाला ओबीसी मध्ये 10.5% आरक्षण देऊन एकूण 69% आरक्षण केलेले होते. या आरक्षणाला ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले गेले त्यावेळी सुप्रीम कोर्टाने या संदर्भामध्ये काही प्रश्न उपस्थित केले. हे आरक्षण देत असताना महत्वाचा कोणताही माहिती गोळा केली नाही, कोणताही डेटा संकलित केलेला नाही, अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाचे मत होते. यासाठीच हा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ नये, हे आरक्षण कोर्टात टिकणारे असावे म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आवश्यक खबरदारी घेतली आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे इत्थंभूत माहिती, अचूक डेटा गोळा करण्याचं काम झालेलं आहे. आता 2014 साली दिलेलं, त्याचबरोबर 2018 साली दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये टिकलेलं नाही, परंतु यावेळी दिलेलं आरक्षण कोर्टामध्ये टिकण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे. कारण हे आरक्षण देण्यासाठी आवश्यक सर्व जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करूनच हे आरक्षण देण्याचा सरकारचा मानस आहे. जेणेकरून जे सतत बोललं जातं की आम्ही टिकणारे आरक्षण देऊ, या विषयाने 100% यश येईल. त्याचबरोबर या संदर्भात तयार केलेल्या मसुद्याला महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन घेऊन मान्यता घेतली जाणार असल्यामुळे त्याला सुद्धा कायदेशीर महत्व आहे. त्यामुळे हे आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या सर्व ज्या महत्वाच्या कसोटी आहेत त्यावर उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हे आरक्षण कोर्टामध्ये टिकू शकते असे माझे वैयक्तिक मत आहे. आता या अनुषंगाने श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या संदर्भाने थोडी माहिती घेऊया. श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 8वा दिवस आहे. महाराष्ट्र सरकार जी पावलं उचलते आहे त्या अनुषंगाने श्री मनोज जरांगे पाटील आपले उपोषण मागे घेतात की पुढे काही नवीन सूचना देतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. त्यांची मूळ मागणी म्हणजे सगळे सोयरे या अध्यादेशाला विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये मान्यता मिळावी आणि सर्व कुणबी समाजातील मराठा बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. त्या संदर्भाने प्रमाणपत्र देण्याचे सुद्धा काम चालू आहे आणि उर्वरित मराठा समाजाला
ओबीसी समजून आरक्षण दिलं जातं की त्यांना स्वतंत्र प्रवर्ग समजून जशा प्रकारच्या चर्चा चालू आहेत त्याप्रमाणे अंदाजे 13% अशा प्रकारे स्वतंत्र प्रवर्ग समजून शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिले जाते का हे पाहणे सुद्धा या निमित्ताने महत्वाचे आहे. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मराठीतील सर्वोत्तम कंटेंट, विश्वसनीय माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. धन्यवाद मित्रांनो.